भगवान श्री राम इसलिए नहीं पूजे जाते कि उन्होंने कौशल्या की कोख से जन्म लिया। भगवान श्री राम इसलिए पूजे जाते हैं कि उन्हें वनवास भेजने वाली कैकई को भी उन्होंने कौशल्या जितना आदर दिया। पण या कलियुगामध्ये आपण पाहतो की काही मुलांचे लग्न झाल्यानंतर किंवा आपले आईवडील थकल्यानंतर ते त्यांचा तिरस्कार करतात। त्यांना आपले आईवडील हे नको नकोसे वाटतात। पण ते जीवनामध्ये हे नक्की विसरतात की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले। जेव्हा 2 वेळचे पोटभर जेवण मिळत नव्हते तेव्हा त्यांनी अर्धपोटी राहून काही वेळेस तर पाणी पिऊन देखील आपले दिवस काढले, पण कष्ट करून आपल्या मुलांना मात्र 2 वेळचे पोटभर जेवण दिले। काही ठिकाणी असे देखील पाहण्यास मिळते की मुलं हे आपल्या आईवडिलांच्या वाटण्या करतात। छोटा मुलगा एकाला व मोठा मुलगा एकाला सांभाळतो। म्हणून म्हणतात, एक गरीब माँ की झोपड़ी में 5 बेटे तो समा जाते हैं, लेकिन 5 बेटों के बंगलों में माँ बाप नहीं समाते। पण हे सर्व करीत असताना आपण आपल्या आईवडिलांच्या अंतःकरणाचा कधी विचार करीत नाही की त्यांच्या अंतःकरणाला किती त्रास होत असेल। त्यामुळे आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, कारण या जगामध्ये फक्त आपले आईवडीलच असे आहेत की त्यांना तुम्ही कितीही त्रास द्या तरी देखील ते जेव्हा देवापाशी जातात तेव्हा देवाला एकच मागणं मागतात की देवा माझ्या बाळाला सुखी ठेव। त्यामुळे आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, कारण ते एकदा गेले की पुन्हा येत नाहीत। धन्यवाद।